नमस्कार. नमस्कार यशस्विनी, आपली कॅमेरा वुमन सुरुची, सवंगडीची सगळी टीम आणि सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुझं. खूप खूप छान वाटतंय कादंबरीताई. आपल्या पॉडकास्टचा श्री गणेशा तुझ्यापासून करून सुरुवात करूयात. खूपच मस्त वाटतंय. तू दिसते पण खूप छान आहेस. थँक्यू. सो तू मूळची कुठली कादंबरीताई? भारतातल्या कुठल्या गावातनं? मी भारतात पुण्यातली आहे, अगदी अस्सल पुणेकर. जन्मही पुण्यातला आहे आणि वाढले पण पुण्यातच. अगदी अमेरिकेत येईपर्यंत पुणेकर. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर. मग तू पुण्यात जन्मली, वाढलीस आणि अमेरिकेत कधी आलीस? अमेरिकेत मी माझं लग्न झाल्यानंतर आमचा धाकटा मुलगा 1.5 वर्षाचा होता. त्यावेळेला म्हणजे आम्ही 1998 साली अमेरिकेत आलो आणि आतापर्यंत अमेरिकेत आहोत आम्ही. स्वतः बरीच वर्ष झाली, 25-26. थोडं आपण मागे जाऊया. तुझं बालपण कसं होतं? थोडं आईबाबांबद्दल तुझ्या सांगशील का? तर मी लहानपणापासून म्हणजे उजवपागेतच शिकले. त्याच्यानंतर 10वी 12वी झाल्यानंतर मग 10वी म्हणजे 11वी 12वीला मग SP कॉलेजमध्ये शिकायला गेले मी आर्ट्सला. लहानपण माझं कसं गेलं तू म्हणतेस तर, आता साहित्यिक वातावरणात वाढल्यामुळे म्हणजे बाबा मृत्युंजयकार म्हणूनच ओळखले गेले. त्याच्यामुळे मृत्युंजय माझ्या जन्माच्या आधी म्हणजे लिहिलेली आहे बाबांनी. तर मृत्युंजयकार म्हणून ओळखले जाणारे शिवाजी सावंत यांची मुलगी आहे कादंबरीताई. सो मृत्युंजयकारांची मुलगी हीच ओळख माझी. आता म्हणजे हे असं असतं ना की लहानपणापासून आपण त्या वातावरणात वाढल्यामुळे आमच्यावरती ते संस्कार न कळत असे होत गेले की वाचनाची आवड. म्हणजे आम्हाला माझ्या भावाला फारशी नाहीये वाचनाची आवड, पण मला सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारची वाचायला आवडतात. आणि लहानपणापासून बाबांनी म्हणजे आम्हाला ते इतकी गोष्टीची पुस्तकं भरपूर आणून द्यायचे आणि आम्ही इतके वाचायचो ना की मला आठवतंय आमच्या घरामध्ये असा वरती एक माळा होता. तर तेवढं भरून अशी पुस्तकं, ती छोटी छोटी पुस्तकं आम्ही ती अशी वाचली होती तेव्हा. आणि म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये पण नातेवाईकांमध्ये पण हे आपले बरेच हे शांत असतात, कारण कुठे गेलं तरी कुठलं तरी पुस्तक घेऊन वाचत बसायचं असं एक. त्यामुळे ते भिनलं म्हणजे अंगामध्ये की वाचन अंगामध्ये भिनलं तेव्हापासून. आणि बाबांचा स्वभाव म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व. बाबांना असे म्हणजे ते राजासारखे जगले एकदम. मनात येईल ते करायचं, मनात येईल तेव्हा करायचं आणि जे काय करायचं ते भरभरून करायचं. आणि सामाजिक जाणीव पण खूप होती त्यांना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की फार मोठं करायची गरज नाही, पण म्हणजे आमच्या घरात जी बाई होती कामाला होती, तर ती तिच्या मुलाची ऍडमिशन करायची होती शाळेमध्ये. तर बाबांनी तिला रिक्षात घातलं स्वतःच्या बरोबर, तिच्या बरोबर गेले शाळेत आणि ती ऍडमिशन करून दिली त्यांनी. म्हणजे असं की आपल्या घरातल्याच पासून त्यांनी सुरुवात केली की असं फार लांब द्यायची काही गरज नाही म्हणून. आणि हे पण म्हणजे आमच्यामध्ये आईची पण ही वृत्ती आहे म्हणजे देण्याची, समाजाला काहीतरी आपण दिलं पाहिजे, हे आईच्याही वृत्तीमध्ये आहे, बाबांच्या वृत्तीमध्ये पण होतं. त्यामुळे ते आमच्यातही थोडंफार आलेलं आहे. आम्हाला जमेल तसं आम्ही ते करत असतो. आईचा माझा स्वभाव खूप कणखर आहे, स्ट्रॉंग आहे मनाने ती. पण तिच्यामध्ये जे काही लेखनाचे हे होते ते तिला म्हणजे तेव्हा संसार करत असताना तिला काही ते जमलं नाही. तिने बाबांचा लेखनिक म्हणून तिने काम केलं छावाच्या वेळेला, पण तिचं स्वतःचं लेखन असं फार नव्हतं. आईचं नाव माझ्या मृणालिनी सावंत. हिंदी MA केलं आणि बाबांच्या युगंधरचं तिने हिंदीमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि नंतर अनेक वर्षानंतर मी युगंधरचं इंग्रजी केलं. सो असं ते आमच्या कुटुंबात ते चालत आलेलं आहे. सो आईबद्दल सांगायचं म्हणजे मला तिची एक खूप विशेष गोष्ट सांगावीशी वाटते की तिला जे लेखन तेव्हा करायला जमलं नाही ते तिने जवळजवळ वयाच्या 17व्या वर्षी चालू केलं आणि वयाच्या 76-77व्या वर्षी तिची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. ती पण श्रीकृष्णावरचीच कादंबरी.
उत्तुंग नावाची. म्हणजे हे तिच्याकडून घेण्यासारखं आहे की वयाची मर्यादा तिने काही ती बघितली नाही. आजही ती सतत वाचन करत असते, काही ना काही नवीन वाचत असते आणि अजूनही तिचं लिखाण ते चालू आहे. तर तिने पहिलं पुस्तक म्हणजे तिने पण बाबांनी पण युगंधर श्रीकृष्णावरती लिहिलेली आहे आणि आईनी सुद्धा उत्तुंग नावाची श्रीकृष्णावर लिहिलेली आहे. सो विषय तोच आहे, पण लिहिण्याची पद्धत दोघांचीही अतिशय भिन्न आहे. तरी सुद्धा तिचं पुस्तक अनेकांना आवडलेलं आहे. तो आईचं ते व्यक्तिमत्व तिच्या त्या कादंबरीत उतरलेलं आहे. आणि आईनी दुसरं पुस्तक लिहिलं महाभारतातलं. तिला पण महाभारताचंच आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आकर्षण आहे महाभारत या विषयाचं. तर महाभारतामधला विदुर या व्यक्तिरेखेवरती तिने सत्वशील नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, कादंबरी लिहिलेली आहे. आणि पुढची तिची वाटचाल अजूनही चालू आहे. आता ती द्रौपदीवरती लिहिते आहे. म्हणजे आणि तिने ठरवलेलं आहे की तिच्या मनामध्ये एक आहे की आपण महाभारतातल्या 5 व्यक्तिरेखा घेऊन त्याच्यावरती लिहायचं. सो ती महाभारताची एक अशी पुस्तकांची सिरीज एक तयार होईल. सो माझ्या लेखनाची जी प्रेरणा आहे ती म्हणजे बाबांचं तर आहेच, पण दोन्हीकडून ते आलेलं आहे. म्हणजे आई आणि बाबा दोघांकडूनही आलेले आहे. आपण 27व्या 37व्या वर्षी पण कधी कधी विचार करतो की इज इट टू लेट टू स्टार्ट. परंतु खूपच महत्वाची आणि अमूल्य ही माहिती दिलेली असतो की 70व्या वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली. आणि ते कृष्णाचं पण दोन्ही POV ज्याला हल्ली म्हणतात, पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते वाचायला आवडेल नक्कीच. दोन्हीकडनं कसं वाटतं किंवा महिलेचा वेगळा दृष्टिकोन आणि असंही असू शकतं त्याच्यात. सो 3 आता म्हणजे द्रौपदीची तर डेफिनेटली म्हणजे लुकिंग फॉरवर्ड टू इट की त्या काय लिहितात. कादंबिनी ताई सुद्धा स्वतः लिहिते आणि अत्यंत उत्कृष्ट कवयित्री आहे ती. थोडंसं तुझ्या कवितांबद्दल सांगशील आणि एखादं वाचून दाखवशील? जरूर. हा कुठल्याही कवीचा आवडीचा विषय असतो. अर्थात आपण लिहिलेलं लोकांसमोर सादर करणं याच्यासारखा आनंद नाही दुसरा, आणि लोकांनी त्याला दाद देणं याच्यात खूप आनंद असतो. साधारणपणे वयाच्या 15व्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली. ती एका हिंदी गाण्याचं मी भाषांतर करण्याचा प्रयत्न करून अशी सुरुवात केली. एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. त्या गाण्याचं मी असं ते गाणं मला खूप आवडायचं म्हणून मी त्याचं भाषांतर करून म्हणजे ते मराठीत करता येतं का आपल्याला अशा ह्यानी मी ती केली सुरुवात. 2009 साली माझ्याकडे आई आली होती आणि आईने तेव्हा इच्छा व्यक्त केली की तुझं एकतरी पुस्तक झालेलं, मला तुझ्या कविता लिहितेस तर त्याचं तरी पुस्तक काढ, मला बघायला आवडेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2002 साली बाबा गेले. त्याच्यानंतर मी म्हणजे त्यावेळेला मी त्यांना एक मनाशी मी सांगितलं होतं मनाने माझ्या की बाबा तुमचा लेखनाचा वारसा मी पुढे चालू ठेवेन, मला जसा जमेल तसा. तर ते ठरवल्यामुळे मी नंतर युगंधरचं इंग्रजी भाषांतर करायला घेतलं. पण इतक्या अडचणी होत्या, म्हणजे संसारातलं सगळं मी गुरफटून गेले होते त्याच्यात, त्यामुळे ते काम खूपच हळूहळू चाललेलं होतं माझं. आणि मग एक दिवस मग माझ्या आईचा मला फोन आला. ती मला म्हणली की अगं तुला जर म्हणजे युगंधर जमणार नसेल करायला तर मग मला दुसरं कोणतरी विचारते की आम्ही करू का म्हणून. तर तेव्हा मला असा खूप म्हणजे असा त्रास झाला की आता काय करू, म्हणजे त्या क्षणी फोनवर काय सांगू मी तिला. तर मी त्या क्षणी म्हणजे माझ्या मनात असा विचार आला की नाही ठीक आहे, आपल्याला नाही जमत आहे तर करू दे ना, दुसरं जे कोण करते म्हणजे ऍटलिस्ट ते होऊ तरी दे. म्हणून मी तिला म्हटलं की ठीक आहे तू सांग, म्हणजे दुसरं कोणी तयार असेल तर सांग त्यांना. आणि फोन ठेवला मी. आणि नंतर रात्री मी इतकी रेस्टलेस झाले की आपण असं केलंच कसं, म्हणजे माझ्याच मनाला ती एवढी टोचणी लागली की आपण असं आईला कसं काय सांगू शकलो, कारण हे माझं काम आहे असं एक माझ्या मनामध्ये ते होतं की मला हे करायला पाहिजे म्हणून. मग त्याच्यानंतर मग मी आईला परत दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी लगेच फोन केला. म्हणजे तू सांगितलं नाहीस ना त्यांना काही? नाही म्हणली. मग म्हणलं उत्तम आहे, तू काही सांगू नकोस त्यांना, हे काम मीच करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग मी जास्त त्याच्यावर फोकस करून, कारण म्हणजे माझ्या ते लक्षात आलं की आता संसार तर कायम चालूच राहणार आपला, ही कामं कधीच न संपणारी आहेत.
मग हे थोडंसं बाजूला ठेवून आपण त्यातनं वेळ काढला पाहिजे, कारण हे प्रत्येकच बाईला हे चॅलेंज असतं. संसार सांभाळून किती गोष्टी करायच्या हे चॅलेंज सगळ्यांना असतात, तर त्याच्यातनं वाट आपल्याला काढावी लागते. तर असं मी ते ठरवून म्हणजे त्या प्रोसेसला सुद्धा जवळजवळ 4-5 वर्ष गेली त्याच्यामध्ये, आणि मग युगंधर इंग्लिशमध्ये प्रकाशित झालं. त्याच्यानंतर मग मी आता रिसेंटली ॲक्च्युली छावाचंही इंग्रजी भाषांतर केलेलं आहे, आणि ते आता बघूया लवकरच प्रकाशित होईल अशी आशा आहे. आणि छावाबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे आता मी फेसबुकवरती पण ते शेअर केली होती गोष्ट की छावा या बाबांच्या कादंबरीवरती हिंदीमध्ये चित्रपट निघतोय. सो ती एक चांगली गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. तर अशा पद्धतीने माझा कवितेचा लेखनाचा हा प्रवास आता अजूनही चालूच आहे. काही कवितांची गाणी सुद्धा झालेली आहेत. सत्यजित लिमये इथेच आपल्या सियाटलमध्येच असलेला त्यांनी माझ्या का गाण्याला म्हणजे विठ्ठल भक्तिगीताला त्यांनी संगीत दिलेलं आहे. सो ते गाणं पण आहे. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी चालू आहेत काही ना काही. तर माझ्या कवितांमधल्या 1-2 छोट्याशा कविता मी वाचून दाखवते. या कवितेचं शीर्षक आहे मी जाऊ कशी. अथांग पसरलेलं स्वच्छंदी आभाळ साद घालतंय मला. अथांग पसरलेलं स्वच्छंदी आभाळ साद घालतंय मला. पण आपण सगळ्यांच्या आयुष्यात असतो आपल्या. पण माझ्या अस्तित्वाची मातीत खोलवर रुजलेली पाळमुळं उखडून मी जाऊ कशी. दुसरी कविता आहे चैतन्याचा फुटला पाना. निसर्ग कविता आहे. घन गरजत बरसत आले मन तयात चिंब न्हाले. घन गरजत बरसत आले मन तयात चिंब न्हाले. इंद्रधनुच्या प्रत्यंचेतून सुटले शरमदनाचे. वसुंधरेच्या देहरतीवर फुलले प्रीत शहारे. गिरी शिखरांच्या जटा जटातून थेंब निथळले जलधारेचे. खळाळणाऱ्या झऱ्या झऱ्यावर बोल उमटले स्वरमालेचे. सौदामिनीच्या नसा नसातून वेणा वाहे विरहाची. सौदामिनीच्या नसा नसातून वेणा वाहे विरहाची. गगनधरेच्या विरह व्यथेवर घाले फुंकर पर्जन्याची. आरस पाणी दवबिंदूतून यौवन झुलले हिरवाईचे. आरस पाणी दवबिंदूतून यौवन झुलले हिरवाईचे. वृक्षवल्लरींच्या देहावर मोहर फुलले तरुणाईचे. नील नभाच्या आवेगातून अवतरला राधेचा कान्हा. नील नभाच्या आवेगातून अवतरला राधेचा कान्हा. सुखावलेल्या तनामनावर चैतन्याचा फुटला पान्हा. सुखावलेल्या तनामनावर चैतन्याचा फुटला पान्हा. खूपच छान. खूपच म्हणजे पाऊस आणि त्या सगळ्याच्याशी निगडीत अनेक वेगवेगळ्या नात्यांचे आणि हे अनुभूती त्याच्यात खूप छान मांडलीस. खूप मस्त वाटलं ऐकून. थँक्यू. खूप छान. खूप छान वाटलं तुला भेटून आणि खूपच प्रेरणादायी होतं तुझ्याशी बोलणं आणि जाणून घेणं. थँक्यू सो मच. खूप खूप आभार कादंबरीताई. तू मला आज इथे बोलावलंस आणि तू मला खूप मोठा मान दिलास की माझ्यापासनं या पॉडकास्टच्या सिरीजची सुरुवात होतीये. त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि तू कायमच माझ्याबद्दल खूप छान छान बोलत असतेस. तू माझं खूप कौतुक केलंस आणि खरं तर तुझं कौतुक करायला पाहिजे की तू सुद्धा तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून सवंगडीचं काम करतेयस आणि सवंगडी नवीन नवीन उपक्रम लोकांसाठी आणतंय. हे खूप प्रशंसनीय आहे. सवंगडीला माझ्या कायमच शुभेच्छा आहेत. सवंगडीच्या सगळ्या टीमला. आज आमची इथे कॅमेरा वुमन आहे सुरुची. मला तिचेही खूप खूप आभार मानायचे कारण म्हणजे नारी शक्ती जिंदाबाद याचं एक उत्तम उदाहरण तू स्वतः घालून दिलेलं आहेस. श्रीकृष्णार्पणमस्तु.